नमस्कार. इथे उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी असावरी कुलकर्णी एमजीएम विद्यापीठातर्फे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपण नेहमी म्हणत असतो की बँक म्हणजे फक्त तिजोरी, पण माझा असा विश्वास आहे की बँक म्हणजे स्वप्नांची पूर्तता करणारं केंद्र. बँक लोकांचा पैसा जमा करतं आणि लोकांच्याच कल्याणासाठी नेहमी वापरत असतं. आणि ह्याच विषयावर आज मी बोलणार आहे. भारतीय बँक, लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी. पण बँकांची सुरुवात का झाली किंवा का व्हावी, हा सुद्धा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतोच. यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल. 6000 इसवी सन पूर्व मध्ये आपल्या भारतात वस्तू विनिमय पद्धती म्हणजेच बार्टर सिस्टम ही वापरली जायची, ज्यात गहू दिलं की मीठ मिळायचं, जनावर दिलं की कपडे मिळायचे. पण यामध्ये ना दोघांच्याही गरजा जुळायला हव्यात आणि म्हणूनच ती पद्धती लवकरच मावळली. यानंतर इसवी सन पूर्व 4 मध्ये कौटिल्य लिखित अर्थशास्त्र हे अस्तित्वात आले आणि त्यामध्ये बँकिंग सारख्या संकल्पनेचा उल्लेख होता, जसं की ठेवी, व्याज, कर्ज. एवढंच नाही तर त्यात हेही सांगितलं होतं की धन ही केवळ वैयक्तिक संपत्ती नाही, तर ती राज्याच्या व समाजाच्या कल्याणासाठी वापरण्याची गोष्ट आहे. याचा अर्थ काय होतो बरं, की लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी ही संकल्पना आपल्या भारतासाठी नवी नाही, तर आपल्या प्राचीन परंपरेतच ती रुजलेली आहे. पण पुढे मध्ययुगीन काळात येता येता भारतात भेदभाव, जाती धर्म तणाव हे वाढलं. त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या सामाजिक धोरणामुळे आपल्या आर्थिक शोषण हे होऊ लागलं आणि याच कारणामुळे आपल्या भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि ती कमजोरी बघताच ब्रिटिशर्सनी भारतावर राज्य केलं आणि आपला भारत ब्रिटिशर्सचा गुलाम झाला. पण खरी सुरुवात बँकांची तर तेव्हा झाली जेव्हा 1770 मध्ये पहिली भारतीय बँक, बँक ऑफ हिंदुस्तान ही स्थापित करण्यात आली. पण ती केवळ ब्रिटिशर्सच्या प्रशासकीय लोकांसाठी किंवा त्यांच्याच व्यापाऱ्यांसाठी उघडी होती. सर्वसामान्यांसाठी आणि त्यातही भारतीय सर्वसामान्यांसाठी तर त्याचे दरवाजे हे पूर्णपणे बंद होते. पण ह्यात थोडं करत करत पुढे 1947 मध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटला. पण त्या पहिले 1867 मध्ये दादाभाई नौरोजींनी एक ड्रेन ऑफ वेल्थ ही संकल्पना जगासमोर आणली आणि त्यात सांगितलं की 20 ते 30 कोटी रुपये हे भारताच्या बाहेर जात असतात, शेतकऱ्यांच्या करातून, व्यावसायिकांच्या नफ्यातून. आणि ह्या कारणाने आपली 1947 नंतरची देखील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. तेव्हा वर्ल्ड जीडीपी मध्ये भारत केवळ 3% हिस्सा देत होता. पण खरा बदल येतो तो 1969 मध्ये, जेव्हा आपल्या भारताच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि ती सर्वसामान्यांसाठी खुली केली. त्या काळात ग्रामीण भागात शाखा उघडू लागल्या. आपले शेतकरी यांना पीक विमा त्याच्यासाठी कर्ज भेटू लागले. विद्यार्थी, गरजू महिला यांना आर्थिक मदत मिळू लागली आणि आता तर UPI पेमेंट सारखी गोष्ट प्रत्येकाच्या घरोघरात पोहोचलेली आहे. बँक काय करतं बरं, की आपल्या ठेवी स्वीकारतं, गरजू लोकांना कर्ज देतं आणि जे व्यावसायिक आहे यांना निधी पुरवतं आणि आपल्या भारताच्या विकासात एक महत्त्वाचं योगदान देत असतं. एक किस्सा सांगेल की मागच्याच महिन्यात मी गावाला गेली होती. तिथे माझे आजोबा मला सांगत होते की पूर्वीच्या काळी आम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर सावकारांकडे जावं लागायचं, त्यावर व्याज देखील प्रचंड असायचा. पण आता बँकांच्या योजनेमुळे आम्हाला कर्ज मिळू लागले. मी आताच नवीन ट्रॅक्टर घेतलं बघ, असं ते म्हणाले. त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही देखील त्यांच्या खात्यात आपोआप जमा होऊ लागली. आणि त्यांनी मला हे सुद्धा नमूद केलं बरं का, की ते म्हणले की माझ्या घरातली बाई सुद्धा आज बँकेत खातेदारच झाली. जे जनधन खाते आहे ते तिचं बचत, विमा हे सारं काही तिला तिचं थेट मिळत असतं. यानंतर थोड्या वेळाने काकूंची गप्पा मारत असताना त्या मला सांगत होत्या की आमच्या ज्या बचत गटाच्या बाया आहेत ना, यांना बँक हे कमी व्याजात कर्ज देत असतं आणि आम्ही त्याच पैशाचा उपयोग करून आता घरगुती कामं सुरू केलेत, जसं की पापड, लोणचं, अगरबत्ती असं बनवणं. म्हणजे यामध्ये महिला सक्षमीकरणचा किती मोठी साथ आहे बरं. यानंतर पुढे एक संगणक अभियंता असलेल्या दादाशी मी बोलत होती. त्याला नेहमीच ना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं, तर तो मला सांगत होता की मला IT स्टार्टअप करायचं होतं. मग त्यासाठी भांडवल नसल्यामुळे मी बँकांकडे गेलो. तिथे
मध्ये मुद्रा योजना अंतर्गत मी तरुण लोन घेतलं आणि त्या पैशांनी मी 2 संगणक विकत घेतले, ऑफिस उघडलं आणि आज त्याच्याकडे 10 मुलं हे कामाला आहेत. या सगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला काय बरं कळतं की जेव्हा बँकिंगची सुविधा ही सर्वसामान्यांसाठी उघडली त्यावेळेस आज वर्तमानच नाही तर भविष्य सुद्धा आपल्या भारताचं उज्ज्वल होत आहे. आणि हेच कारण आहे की जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताकडेच आहे. तसं जर पाहिलं ना तर मित्रांनो की आपल्या भारताने बार्टर सिस्टीम पासून ते अर्थशास्त्रापर्यंत, ब्रिटिश बँकिंग पासून ते डिजिटलकरणापर्यंतचा लांबचा प्रवास केलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला 2 निष्कर्ष मिळतात. एक म्हणजे जर पैसा काहींच्याच हाती राहिला तर तो शोषणाचा साधन बनतो, पण जर तोच पैसा लोकांच्या कल्याणासाठी वापरला तर तो विकासाचं साधन बनतो. आणि हेच काम आपली बँकिंग सुविधा करत आहे. यामुळे मी ठामपणे सांगू शकते की भारतीय बँक लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी ही काही घोषणा नाही तर आजच्या नव्या भारताची खरी ताकद आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.